प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी लूक शुभवर्तमान अध्याय पहिला आणि त्याचं 26, 27 आणि 28 ही 3 वचने आपण वाचूया. लूक शुभवर्तमान अध्याय पहिला रीड करूया. नंतर 6व्या महिन्यात देवाने गब्रिएल दूताला गालियातील नासरेत नावाच्या नगरात एका कुमारीकडे पाठवले. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला दिलेली होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते. पुढं तेव्हा तू तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेले आनंद कर, प्रभू तुझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हा सर्वांना माहित आहे का देवाचे देवदूत आले Yes. आणि मरियाला सांगितलं का तू कृपा पावलेली आहेस. Yes. कशी आहे? कृपा पावलेली सगळे बोला आहे. कशी आहे? कृपा पावलेली. कारण तुझ्या ठाई देवाचा आत्मा येईल आणि बायबल सांगतं का त्याद्वारे तुझ्यामध्ये तारणारा जन्माला येणार. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं लिहिलं या ठिकाणी. वाचूया आपण लूक अध्याय पहिला आणि 31 वचनापासून वाचू. आणि पहा, तू आपल्या उदरी गर्भधारण करशील व तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व परात्पराचा पुत्र म्हटला जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर बायबल सांगतं कृपा पावलेली. कशी? कृपा पावलेली. मग कोणत्या प्रकारची कृपा होती? तर स्वतः परमेश्वर मरियाद्वारे काय करणार होता? जन्म घेणार होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आम्हाला माहित आहे का येशूच्या जन्माचा उद्देश काय आहे? तर मत्ती 11:28 मध्ये त्यांनी सांगितलं का हो कष्ट करी व भार कंतजना हो मजकडे या, मी तुम्हाला काय देतो? विसावा देतो. म्हणजे परमेश्वर जो आला तो मनुष्याला काय देण्यासाठी? विसावा देण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे या ठिकाणी बायबल सांगतं का मरियेद्वारे एक खूप मोठी योजना परमेश्वराला पार पाडायची होती येशूद्वारे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून मरियेवर देवाची काय झाली? कृपा झाली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिने आनंद केला पाहिजे का नाही केला पाहिजे? येस, केला पाहिजे. कम ऑन, केला पाहिजे का नाही केला पाहिजे? येस, केला पाहिजे. या ठिकाणी मरिया आहे. कोण आहे? मरिया आहे. आणि मरियेला कोणाला जन्म द्यायचा आहे? येशूला. सगळे बोला कोणाला? येशूला. ना तिला बायबल सांगतं की तिला प्रगट झालं, ती आनंद करू लागली, पण तिच्या मनात काही प्रश्न होते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिच्या मनात काय होते? काही प्रश्न होते. प्रश्न पहिले हा होता का मी कशी आहे? कुमारी आहे. सगळे बोला कशी आहे? कुमारी आहे. कुमारी आहे. बायबल सांगतं का योसेफा बरोबर तिचा फक्त साखरपुडा झाला, विवाह झालेला नव्हता. नाही. आणि मग अशा स्थितीमध्ये जर ती गर्भवती होईल तर लोक तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उत्पन्न करतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरी देवा तू माझ्याशी बोललाय पण लोक यावर विश्वास ठेवतील का? आणि म्हणून मरियेच्या मनात पहिले हा प्रश्न असतील का माझे आई वडीलच मला मान्य होतील का? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळे बोला कोण? आई वडील. सगळे बोला कोण? आई वडील. जरी ते तिचे आई वडील आहेत पण ते म्हणतील असं कसं काय शक्य आहे? ते लोक विश्वास ठेवला तयार होणार नाही. हा प्रश्न कोणासमोर होता? मरियाच्या समोर. मरियेला कोणाला जन्म द्यायचा? येशूला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिला प्रश्न आई वडिलांचा. Yes. आणि चला ते तिचे आई वडील आहेत, तिचं त्यांनी मान्य बी केलं, पण दुसरा प्रश्न जे समोर होता का योसेफ हे मान्य करेल का? येस. कोण? योसेफ. आई वडिलांनी जरी हे मान्य केलं का चला तू म्हणती काय देवाकडून आहेत आम्ही मान्य करू, पण योसेफ ही गोष्ट मान्य करेल का? हे देवाकडून आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि योसेफ जरी आम्हाला वाटतं का तो कार्पेंटर होता, म्हणजे त्या ठिकाणी तो जे काम करायचा, पण बायबल सांगतं का तो एक चांगल्या प्रकारे देवाच्या वाटेचं ज्ञान ठेवणारा होता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इतर पुस्तकात त्याचं प्रमाण मिळतं का तो देखील देवाचं वचनाचं शिक्षण बारकाईने करायचा. Yes. आणि जर मरिया त्याला म्हणणार का जे गर्भ मी धारण केलंय ते कोणाद्वारे आहे? पवित्र आत्म्याद्वारे. पवित्र आत्म्याद्वारे आहे आणि प्रभू याद्वारे जन्म घ्यायला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण योसेफाच्या मनात पहिला हाच प्रश्न असेल का देवा तू असं कसं करू शकतो का एक कुमारिका गर्भवती होईल? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि दुसरा प्रश्न त्या मनात हा असेल का देवा जर मी भविष्यवक्त्यांचा अभ्यास केला तर मला असं कळतं का तारणारा कुठे जन्मानं? बेथलेम मध्ये. येस. सगळे बोला कुठं? बेथलेम मध्ये. गाणं ऐकलंय आता? येस. नाचले आपण सर्व. कुठे जन्माला येणार आहे? बेथलेम मध्ये. आणि मरिया कुठे राहते? नाझरेत मध्ये. कुठं? नाझरेत मध्ये. कमॉन, एवढं आपण मरियाचे गाणे गातोय, स्तुती करतोय. मरिया कुठे राहते? नाझरेत मध्ये. जन्म कुठे होणार आहे येशूचा? बेथलेम मध्ये. योसेफला ताळमेळ नसेल बसत. येस. तो म्हणतो का जर तुझं मी मान्य बी केलं का तुझ्यात जे गर्भ आहे ते कोणाचं आहे? येशूचा. हा परमेश्वराचा आहे. कोणाचं आहे? परमेश्वराचा. आणि तू म्हणते का देवाकडून आहे पण त्याचा जन्म नाझरेत मध्ये नाही, कुठे होणार आहे? बेथलेम मध्ये. प्लीज बोला कळतंय? Yes. योसेफाच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न असतील आणि म्हणून बायबल सांगतं का त्याने तिला गुप्तपणे सोडून द्यावा असा विचार केला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला वाचले असं
योसेफाने विचार केला की मी तिला गुप्तपणे काय करेल, सोडून देईल. का? कारण ही गोष्ट मला मान्य होत नाही. कारण पवित्र शास्त्र सांगतं का तारणारा जो येईल तो बेथलेम मध्ये जन्म घेणार आणि आम्ही तर नाझरेत मध्ये राहतो. ही गोष्ट या ठिकाणी वाचनाला मॅच होत नाही. Praise the Lord. हालेलुया. मरिया ठाम आहे. Praise the Lord. येस. कोणाला जन्म द्यायचा? येशूला. सगळे बोला कोणाला जन्म द्यायचा? येशूला. मला एक गोष्ट या ठिकाणी आवडली चर्च. ज्यावेळेस देवदूत आला आणि तो म्हणला का तुझ्या ठाई देवाचा आत्मा येईल, तो तुझ्यावर छाया करेल, तू गर्भ धारण करेल, तर ती अशी म्हणत नाही का प्रभू पहिले योसेफाला हा म्हणू दे मग मी हा म्हणते. येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला मरिया असं म्हणली का? नाही. नाही, ते असं म्हणत नाही का पहिले योसेफाला हा म्हणू दे. ती आपल्या निर्णयावर ठाम आहे. तुम्ही पवित्र शास्त्रात वाच असं लिहिलंय, ती म्हणते का प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे जे तू बोलला त्याप्रमाणे हो. येस. Praise the Lord. Hallelujah. जर तू म्हणतोय का मला येशूला जन्म द्यायचा आहे तर मी तो जन्म देणार. येस. Praise the Lord. Hallelujah. पण तिला साथ हवी. कोणाची? योसेफाची. कारण योसेफाची साथ सर्वातून गरजेची आहे. Yes. कारण समाज त्या गोष्टीला मान्य करणार नाही. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला कळतंय. एकदा आई वडिलांनी साथ दिलेली चालेल, पण कोणाची साथ पाहिजे? योसेफाची. कारण योसेफाच्या साथद्वारे त्या लेकरावर कुणीही आक्षेप घेणार नाही. Praise the Lord. Hallelujah. म्हणून मरियेला येशूला काय द्यायचं आहे जन्म द्यायचा आणि आहे. त्याला साथ हवी. कोणाची? योसेफाची. वाचू या ठिकाणी आपण मत्तय पहिला अध्याय 19 वचन. तिचा नवरा योसेफ तर न्यायी होता आणि तिला लोकात अपमानाचे उदाहरण करायला त्याची इच्छा नसून तिला गुप्तपणे टाकून द्यावे असे त्याने मनात आणले. पुढं परंतु तो त्या गोष्टीविषयी विचार करीत असता पहा प्रभूचा दूत त्याला स्वप्नात दिसला. तो म्हणाला, योसेफा दाविदाच्या मुला, तू आपली बायको मरिया हिचा अंगीकार करायला भिवू नको. Praise the Lord. हालेलुया. आता खूप इंटरेस्टिंग आहे चर्च. मरियेने योसेफाला सांगितलं का माझ्यामध्ये जे गर्भ आहे कोणाचा आहे? येशूचा आहे. प्लीज बोला कळतंय ना. योसेफाला तिला काय द्यायची होती? साथ द्यायची होती. पण योसेफ देतोय का साथ? नाही. तो म्हणतो की मी तिला गुप्तपणे काय करणार? टाकून देतो. पण बायबल सांगतं का त्याच समयी ज्यावेळेस योसेफ रात्री झोपेत विचार करत होता, देवदूत प्रगट झाले आणि म्हणले का ऐक तू मरियेला सोडू नकोस. Yes. Praise the Lord. हालेलुया. तर तुला तिचा साथ द्यायचा आहे. येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला कळतंय प्रत्येकाला? येस. कमा ब्रदर्स कळतंय प्रत्येकाला? मरियेला कोणाला जन्म द्यायचा आहे? येशूला. योसेफ साथ द्यायला तयार आहे का? नाही. कमान बोला तयार आहे का? नाही. तो म्हणतो मी गुप्तपणे काय करणार? सोडून दे. सोडणार. पण शेवटी कुणी भेट घेतली दूताने. आणि मग त्याचे विचार बदललेचे. येस. Praise the Lord. हालेलुया. आणि मरियेने कोणाला जन्म दिला? येशूला. येशू. Praise the Lord. हालेलुया. नाव गरज होती या ठिकाणी योसेफाच्या साथीची. Yes. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला इथपर्यंत कळालं प्रत्येकाला? येस. कमान कळालं प्रत्येकाला? हा उभा राहील. मरिया आहे. कोण आहे? मरिया आहे. कोणाला जन्म द्यायचा आहे? येशूला. साथ कोणाची पाहिजे होती? योसेफाची. Praise the Lord. हालेलुया. आज मरियेच्या जागे पास्टर. येस. मरियेच्या जागे कोण आहे? पास्टर आहे. प्लीज बोला कोण आहे? पास्टर आहे. मरियेला कोणाला जन्म द्यायचा होता? येशूला. आणि पास्टरना पण लोकांमध्ये कोणाला जन्म द्यायचा? येशूला. Praise the Lord. हालेलुया. नाही कळलं असं. मरियेला कोणाला जन्म द्यायचा आहे? येशूला. आणि पास्टरला पण लोकांमध्ये कोणाला जन्म द्यायचा आहे? येशूला. मग जसं मरियेला साथ पाहिजे योसेफाची, तसं पास्टरला साथ पाहिजे मंडळीची. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. याचं रेव्हलेशन आहे चर्च. येस. हे प्रभूने दिलं चर्च. Praise the Lord. हालेलुया. मरिया एक चांगल्या भूमिकेत होते, तिला जन्म द्यायचा आहे, पण योसेफ गरजेचा आहे. तसंच आज पास्टरांना प्रभूला जन्म द्यायचा आहे लोकांमध्ये. येस. काही लोकांमध्ये जन्म द्यायचा आहे, काही लोकांमध्ये जन्म दिलाय त्याच्यात त्यांना वाढवायचा आहे. येस. Praise the Lord. Hallelujah. पण साथीची गरज मंडळीची चर्च. येस. जसं योसेफाने तिला साथ दिला, पहिले तयार नव्हता. येस. पहिले तयार नव्हता. पण देवदूतांनी भेट घेतली, त्याचे विचार बदलले आणि तिला साथ मिळाली चर्च. Yes. Praise the Lord. Hallelujah. तसंच आज पास्टर या भूमिकेत आहे का त्यांनी येशूला लोकांत जन्म द्यावा. येस. Praise the Lord. Hallelujah. आणि त्यासाठी तुम्हा सर्वांची गरज आहे. येस. Praise the Lord. हालेलुया. त्याला योसेफ तयार होता का? नाही. अनेक लोक तयार होत नाही देवाचं कार्य करण्यासाठी चर्च. Praise the Lord. Hallelujah. पण जसं योसेफाचे विचार प्रभूने बदलले, आज देवाची इच्छा आहे का तुम्ही तुमचे विचार बदला आणि आपल्या मंडळीला साथ द्या, जेणेकरून आपण मिळून येशूला जन्म देऊ चर्च. येस. Praise the Lord. हालेलुया. आपण किती लोकांना कळतंय चर्च? आम्हाला जन्म द्यायचा आहे. कोणाला? येशूला. हा हे माझं काम नाहीये, आपण मिळून हे काम करून येशूला जन्म द्यायचा आहे. Yes. आपण आनंद केला. काय केला? आनंद केला. कारण आम्हाला आनंद मिळाला कोणाद्वारे? येशूद्वारे. कारण कुणीतरी तो येशू आमच्यामध्ये जन्माला आणला.
Praise the Lord. हालेलुया. कुणीतरी तो येशू आमच्यामध्ये जन्माला आणला. मग आता देवाची इच्छा आहे का आता आपण तो येशू लोकात जन्माला आणला पाहिजे. येस. Praise the Lord. Hallelujah. आणि त्यासाठी तुमच्या साथीची गरज आहे. येस. Praise the Lord. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च, आपण फक्त आपलाच आनंद नाही करायचा, खरा आनंद तोच आहे का जो आनंद आपल्याला मिळाला तोच आनंद आपल्या लोकांना वाटायचा. येस. Praise the Lord. Hallelujah. म्हणून ज्या भूमिकेत मरिया होती, कोण होती? मरिया होती. मला ते आवडलं का मरिया असं म्हणत नाही का योसेफ साथ देईल का, नाही मी निर्णय घेतलाय का मला जन्म द्यायचा आहे. येस. जरी योसेफ म्हणत नाही पण देवदूतांना सांगून कशी त्या व्यक्तीची भेट घ्यायची हे माझ्या प्रभूला माहिती. येस. Praise the Lord. हालेलुया. हा एक साक्ष आहे. या ठिकाणी हे प्रे घेतोय आपण, कारण जिथं आपण पूर्वी फेलोशिप घेत होतो त्या ठिकाणी आपल्याला परवानगी मिळत नाही आणि म्हणून इथे फेलोशिप घ्यायची, परंतु या ठिकाणी एवढं साफ नव्हतं जेणेकरून प्रेरला येतात. पण देवाला माहिती इथं कोणा जन्म द्यायचा आहे, येशूला. मग कसं कोणाच्या मनात टाकायचं आणि त्यांच्या कामात आपलं काम करून घ्यायचं हे प्रभूला माहिती. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. आणि बरं आले म्हणले बरं ग्राउंड सगळं साफ करून घेतलं. मी मनात म्हणलो देवदूतांना त्यांना भेट घेतली, सांगितलं काय करून घ्या माझा गौरव होणार. येस. Praise the Lord. हे हालेलुया. आपण नाही केलं चर्च, येस. परमेश्वराने इतरांना उभं केलं आणि त्यांच्या कामात परमेश्वराने आपलं कार्य करून घेतलं चर्च. येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय जसं योसेफ तयार नव्हता पण देवदूत भेटले आणि त्याचे विचार बदलले, तसंच देवाने आपल्यासाठी मदत उभी केली चर्च. येस. Praise the Lord. Hallelujah. हो, लक्षात घ्या का एक मोठ्या भूमिकेत आपण सर्व आहोत, कारण आम्हाला येशूला जन्म द्यायचा आहे येस. आणि काही लोकांमध्ये येशूला वाढवायचंय चर्च. येस. मध्ये त्यांचा जन्म झालाय पण तो येशू वाढत नाहीये, पण देवाची इच्छा आहे की आपण मिळून त्या लोकांतला येशू वाढवला पाहिजे. येस. Praise the Lord. Hallelujah. पण जे काही गोष्टी चर्च म्हणून आपण करू त्या प्रत्येक पण तुमचा साथ पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. आणि कोणत्या भूमिकेत आहोत आपण, कोणाला जन्म द्यायचा आहे येशूला. पण तुमची साथ हवी चर्च. येस. Praise the Lord. हालेलुया. किती लोकांना कळतंय आजचं वचन? प्लीज बोला. कळतंय ना? ज्या भूमिकेत कोण होती? मरिया. मरिया. त्याच भूमिकेत कोण आहे? पास्टर. आणि ज्या भूमिकेत योसेफ आहे त्याच भूमिकेत चर्च आहे आज. येस. Praise the Lord. हालेलुया. तुमची साथ हवी. मग कशामध्ये? तर पहिली गोष्ट निर्णय. येस. जे काही निर्णय मंडळीच्या गौरवासाठी मी घेतोय त्यामध्ये तुमची साथ पाहिजे चर्च. येस. Praise the Lord. हालेलुया. बायबल सांगतं का येशू जो होता तो शमरोन प्रांताकडे चालला होता आणि शमरोन प्रांतातून यहुदी लोक सहसा जात, पण हा निर्णय होता कोणाचा? येशूचा का मला तिकडून जायचं का? कारण देवाच्या मनात एक योजना होती का शमरोनचं जे गाव आहे मला ते तारायचं. येस. Praise the Lord. हालेलुया. शिष्याच्या मनात प्रश्न असेल पण ते गप बसले. आणि बायबल सांगतं का ज्या वेळेस शमरी स्त्री येशू बरोबर बोलत होती त्यांच्या मनात त्या ठिकाणी शंका उत्पन्न झाली का अरे असं कसं काय होऊ शकतं, पण एकानेही प्रश्न विचारला नाही. असं लिहिलं पवित्र शास्त्रात योहानच्या पुस्तकात. त्यांच्या मनात शंका आली. वाचा ठिकाणी आपण योहान शुभवर्तमान 4 अध्याय 27 वचन. आणि इतक्यात त्याचे शिष्य आले तेव्हा तो कोणा एका बाईशी बोलत आहे त्याचे त्यांना आश्चर्य वाटले. काय वाटले? आश्चर्य हा, वाटले. पुढे वाचू. तरी तू तिला काय विचारतोस किंवा तिच्याशी का बोलतोस असे कोणी म्हटले नाही. Praise the Lord. हालेलुया. तर येशू त्या गावात गेला आणि फक्त तेवढंच नाही तर त्या स्त्रीशी बी बोलतो. मनात प्रश्न आहे पण येशूने जो निर्णय घेतला त्यावर ते लोक आक्षेप घेत नाही. आज त्याच प्रकारे देवाची इच्छा का मंडळीने पास्टरच्या निर्णयाला सपोर्ट केला पाहिजे Yes. येशूला जन्म देण्यासाठी. येस. Praise the Lord. हालेलुया. या क्रिसमस मध्ये जो डिसिजन आम्ही घेतो कॅरल्स करायचा, काय करायचा कॅरल्स करायचा त्यासाठी कुणी सपोर्ट केला पाहिजे? मंडळीने. किती लोक आले होते कॅरल्सला? माझी इच्छा 2 मिनिट उभं राहावं जे कॅरल्सला आले होते. कमॉन, खूप मोठं काम तुम्ही केलंय जे कॅरल्सला आले होते. ओके कमॉन, बाकीचे आमचं काम आहे कोणा जन्म द्यायचा? कमॉन बोला. येशूला. प्लीज बोला. कोणाला? येशूला. आणि त्या निमित्ताने हा कॅरल्स काढला होता. येस. Praise the Lord. हालेलुया. आम्ही काय एंटरटेनर नाहीये चर्च का लोकांत जाऊन टाइमपास करावा. आपलं काम आहे कोणाचा प्रचार झाला पाहिजे. येशूचा. Praise the Lord. हालेलुया. आणि जे लोक तुम्ही आले तुम्ही सपोर्ट केला चर्च योसेफाप्रमाणे मरियेला येशूला जन्म देण्याचा. येस. Praise the Lord. Hallelujah. आणि मागच्या आठवड्यात मी सांगितलं जे ट्रॅक्स आपण वाटले त्या निमित्ताने लोकांचे फोन येऊ लागले त्यासाठी प्रार्थना होऊ लागल्या चर्च. येस. Praise the Lord. हालेलुया. तुम्ही योसेफाच्या भूमिकेत आहात. जो त्या टाळ्या वाजवा ब्रदर सिस्टर सर. थँक्यू. बसा खाली. Praise the Lord. हालेलुया. ना सेकंड आपण गोष्टी करतो आपण ट्रॅक्स वाटतो. काय वाटतो? ट्रॅक्स वाटतो. सध्या स्टॉप आहे तुम्हाला माहिती आहे वातावरण कसं आहे पण
पण आम्हाला माहिती आहे काय, कोरोनाच्या पूर्वी प्रत्येक आठवडी आपले जे लेकर आहेत हॉस्पिटल जाऊन काय वाटायचे, ट्रॅक्स वाटायचे. ही आमची इच्छा होती का लोकांपर्यंत कोण गेला पाहिजे, येशू. आणि ज्या लोकांनी हे काम केलं तुम्ही आमच्या निर्णयाला सपोर्ट करता चर्च. येस. Praise the Lord. Hallelujah. आणि त्याद्वारे अनेक लोकात कोण जन्माला येतो. येशू. Praise the Lord. Hallelujah. म्हणून जे काही मंडळी म्हणून आम्ही सांगतो ते असंच सांगत नाही, कारण त्याद्वारे आम्हाला येशूला जन्माला आणायचं. येस. Praise the Lord. Hallelujah. आणि त्यासाठी तुमचा सहयोग असणं खूप गरजेचं आहे. Yes. जे मुली जास्त करून अनेक हॉस्पिटलमध्ये फिरत होत्या, ट्रॅक्स वाटत होत्या, तर आम्ही पाहिले त्या कोरोनाच्या पूर्वीच्या 2-2, 4-4 महिन्यापूर्वी ट्रॅक्स वाटले होते. त्या ट्रॅक्सची कापणी त्या कोरोनाच्या काळामध्ये झाली. येस. Praise the Lord. Hallelujah. आणि अनेक लोकांनी दुःखात, त्रासात, भीतीत फोन केले आणि प्रभूचा अनुभव घेतला. Yes. Praise the Lord. Hallelujah. आणि त्या निमित्ताने कोण जन्माला आला. येशू. Praise the Lord. हालेलुया. म्हणून जे काही निर्णय घेण्यात येत आहेत त्याचा सपोर्ट पाहिजे. येस. Praise the Lord. हालेलुया. किती लोक पास्टर विल्सनच्या मीटिंगला होते. ही मीटिंग खूप फास्ट घेतली, आजंट मध्ये घेतली, तुम्ही सपोर्ट केला. काय केला. सपोर्ट केला. आणि पास्टर सांगतायत की अशी अनेक लोक आहेत नगरमध्ये मला फोन करतायत का त्यांच्या जीवनामध्ये आध्यात्मिक जन्म झाला. कोणाचा. येशूचा. Praise the Lord. हालेलुया. Now, ज्या कामात तुम्ही मला सपोर्ट केलाय त्याचे ब्लेसिंग्स प्रभू तुम्हाला नक्की देणार. येस. Praise the Lord. हालेलुया. ज्यावेळेस येशूकडे लोक पाहायचे ते म्हणायचे योसेफाचा मुलगा. येस. कोणाचा मुलगा. योसेफाचा मुलगा. Now, कष्ट योसेफाने नव्हते घेतले. कष्ट कुणी घेतले होते. मरियेने. प्लीज बोला, कुणी घेतले होते. मरियेने. पण त्यांनी साथ दिल्यामुळे त्याला ते क्रेडिट मिळालं. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. मेन भूमिकेमध्ये योसेफ होते की मरिया होती. मरिया होती. वेदना योसेफला सहन करायचा होता का मरियाला. मरियेला. पण त्यांनी फक्त साथ दिली आणि त्याचं नाव झालं चर्च. हालेलुया. Praise the Lord. Hallelujah. कोणी लक्षात घ्या का जे काही निर्णय, मग हे चर्च नाही, देवाने जे काही मंडळ्या उभ्या केल्या तिथं प्रत्येकाचं एक काम आहे का तिथे ईश्वर जन्म द्यायचं काम चाललंय. Praise the Lord. Hallelujah. आणि त्या निर्णयात प्रत्येकाने सपोर्ट केला पाहिजे चर्च. Yes. Praise the Lord. हालेलुया. Come on, किती लोकांना कळतंय आजचं वचन. जे आम्ही तुम्हाला सांगतोय सेल ग्रुप घ्या. काय घ्या. त्याद्वारे पण कोणाला जन्म द्यायचा आहे. येशूला. Praise the Lord. Hallelujah. तुम्ही लोक गेले पाहिजे आणि तिथून तुम्ही लोकांना प्रभू सांगून मंडळीत त्यांना आणलं पाहिजे. येस. Praise the Lord. Hallelujah. आणि या निमित्ताने आपण येशूला जन्म देतो चर्च. येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय म्हणून निश्चय करा का बाबा आम्हाला चर्चला पास्टरना काय करायचा. सपोर्ट Support. करायचा त्यांच्या निर्णयात, कारण ह्याद्वारे येशूला जन्म देण्यात येणार आहे. येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, किती लोकांना कळतंय आजचं वचन. असं नाही का फक्त वेदीवर जो असणार आहे तोच सेवा करतो चर्च. चर्च एक टीम एफोर्ट आहे. येस. आणि प्रत्येकाची भूमिका त्यात प्रभूने ठेवली आणि प्रत्येकाची देवाची इच्छा का प्रत्येकाची कामगिरी प्रत्येकाने प्रामाणिकपणे करून देवाला पाहिजे. येस. Praise the Lord. हालेलुया. किती लोकांना कळतं आजचं वचन. का देवाची इच्छा काही पारंपरिक मंडळी नकोय, ही नेहमी अपग्रेड होणारी पाहिजे. येस. Praise the Lord. Hallelujah. रोज ख्रिस्तात वाढणारी, रोज ख्रिस्तात ग्रो होणारी, जेणेकरून आमच्या प्रभूला गौरव मिळणार. येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय म्हणून ज्या वेळेस आम्ही तुम्हाला इन्व्हॉल्व करतो, इन्करेज करतो का पार्टिसिपेट करा, सपोर्ट करा, हे तुमचं काम आहे का ह्याद्वारे आपण देवाचं कार्य केलं पाहिजे. येस. Praise the Lord. Hallelujah. इव्हन यावर्षी आपण कॅलेंडर प्रिंट केले आणि सांगितलं का बाबा प्लीज हे तुम्ही डिस्ट्रीब्यूट करा तुमच्यातर्फे, जेणेकरून ह्याद्वारे कोणाची सुवार्ता पोहोचणार. देवाची. प्लीज बोला, कोणाची. देवाची. हे कार्य आपल्याला करायचंय जेणेकरून आम्हाला येशूला जन्माला आणता येईल. Yes. एक संधी पाहिजे असतील, ती संधी मिळाली का त्या निमित्ताने त्या फॅमिलीचं लाईफ बदलून जात. येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, कळत. राहुल ब्रदर आहेत का ते दरेवाडीहून येतात. ओके. हे जस्ट भाऊ यायला लागले, तुमचे पप्पा आजारी होते. हा प्लीज या बघा. त्या भावाचं पॅशन खूप वाढलं. क्रिकेट जे पाहतात 3 चिटर एक शब्द असतो, कमी बॉल मध्ये जास्त रन करणारा. तर तसं भावाचं मी पाहिलं की एका सिस्टरने सांगितलं त्यांच्या पप्पाबद्दल, त्यांच्यासाठी प्रार्थना होऊ लागली. देवाच्या कृपेने आज ते चांगल्या स्थितीमध्ये आहे. पण हा भाऊ प्रभू मध्ये वाढू लागला चर्च. Praise the Lord. हालेलुया. एक निमित्त भेटलं. काय भेटलं. निमित्त. प्रार्थनेचं एक निमित्त भेटलं. त्या निमित्ताने ह्या भावाच्या जीवनात प्रभूचं कार्य होऊ लागलं Yes. चर्च. Praise the Lord. हालेलुया. जे लोक कॅरलला होते तुम्ही पाहिलं का प्रामाणिकपणे हा भाऊ त्या ठिकाणी होता. येस. Praise the Lord. हालेलुया. कॅरलला सगळे येतात पण कोणी इकडे थांबतं कोणी तिकडे थांबतं, यायचं म्हणून येतात. पण हा तसा नव्हता. गावचा त्याला करत होतो, पार्टिसिपेट करत होता, गाणे गात होता. काय करू कसं करू, मला आनंद वाटला का प्रेज गॉड या निमित्ताने इथं येशूला जन्म मिळू लागला. Praise the Lord. हालेलुया. ज्या बहिणीने त्या ठिकाणी येशू पोहोचवला त्या बहिणीला नक्की प्रभू ब्लेस करणार. Yes. जितका हा धावेल जितका वाढेल त्याचे आशीर्वाद त्या बहिणीला मिळेल ज्या बहिणीला येशू दाखवला. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे जे काही निर्णय आम्ही घेतोय त्यामध्ये तुमचा सहयोग पाहिजे, येस. जेणेकरून आपण येशूला जन्म देणार. येस. Praise the Lord. हालेलुया. मला विशेष कौतुक वाटतं पोखडीच्या जे सिस्टर्स येतात, लेकरं येतात,
थकत नाही, पाय दुखतात डान्स करून, पण सांगितलं ड्रेस घालतात. मला आनंद वाटतो का? कारण ते जगातले लोक ते तुमच्या गाण्याकडे नाही, ते कलरफुल कपडे पाहिले का लेकरांमुळे ते त्यांना घेऊन येतात. आणि त्या निमित्ताने त्यांना कोण सांगता येतो? येशू सांगता येतो. आणि त्या निमित्ताने आपण त्यांच्यामध्ये येशूला जन्म देतो. Yes. चर्च प्रेज द लॉर्ड. Hallelujah. चर्च तुमचा सहयोग पाहिजे मंडळीचा चर्च साठी, जेणेकरून आपण येशूला जन्माला आणणार. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय प्रत्येकाला हे आपलं काम आहे का ह्याद्वारे आपण देवाचं कार्य वाढवलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे मरियेच्या भूमिकेत आहेत, योसेफाची पर्वा करू नका. योसेफ तुम्हासाठी उभा राहणार. चर्च येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मरियेने योसेफाची पर्वा केली नाही. तसंच तुम्ही पर्वा करू नका. तुम्ही उभा राहा आणि परमेश्वर कार्य करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतं हा पहिला पॉईंट होता का जे काही निर्णय आम्ही घेऊ ते निर्णय मानाचे नसतील, ते कोणाकडून असतील? देवाकडून. पहिले आमचं फळ चेक करा आणि फळ असेल तर मग साथ द्या आणि आपण मिळून ईश्वरा जन्माला आणू. चर्च येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं वचन जे मी बोलतोय? समजते प्रत्येकाला? सेकंड पॉइंट, आम्हाला प्रवास करायचा. Yes. काय करायचं? प्रवास करायचा. येशूला जन्म द्यायला जायचंय. कोणामध्ये? लोकांमध्ये. सगळे बोला, कोणामध्ये? लोकांमध्ये प्रवास करावा लागेल. काय करावं लागेल? प्रवास करावा. प्रवास इतका सोपा नसणार. चर्च येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या प्रवासात निंदा असेल, त्या प्रवासात नाव ठेवणं असतील, त्या प्रवासामध्ये लोक हिंसकतेने वागतील, त्या प्रवासात सहयोग मिळणार नाही, पण तरी देखील तुमचा सहयोग पाहिजे जेणेकरून आपण मिळून तो प्रवास करणार. चर्च येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ज्या दिशेने आपल्याला जायचं, ज्या लोकांना जायचं ते ऑलरेडी बंधनात आहेत, ते पापात आहेत, ते शापात आहेत, त्यांचे अंत करणं कठीण आहेत, पण हा प्रवास देवाची इच्छा आहे का आपण करायचा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूला जायचं होतं चर्च लाजराच्या गावात. कोणाच्या गावात? लाजरापर्यंत येशू पर्यंत ही बातमी आली का लाजर जो आहे तो आजारी अवस्थेत आहे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि नंतर आम्हाला कळतं का लाजर मरण पावला. Yes. आणि मग येशूला कोणाच्या गावात जायचं? लाजर. सगळे बोला, कोणाच्या गावात? लाजराच्या कारण गावात. देवाची इच्छा होती का लाजर जो मेलाय, लाजर जो अंधारात आहे त्याला पुन्हा जीवनाकडे आणावं. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. वाचा खूप सुंदर आहे या ठिकाणी. योहान शुभवर्तमान 11 अध्याय. सात आणि 8 वचन. त्यानंतर त्याने शिष्यास म्हटले, आपण पुन्हा यहुदियात जाऊया. शिष्य त्याला म्हणाले, रब्बी, यहुदी नुकतेच तुला धोंडमार करायला पाहत होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण लाजर राहतो कुठं? राहतो पुढे रीड कर. त्यानंतर त्याने शिष्यास म्हटले, आपण पुन्हा यहुद्यात जाऊया. हा, कुठे जाऊया? यहुदिया. सगळे बोला, कुठे जाऊया? यहुदिया. कारण लाजर कुठे राहत होता? यहुदिया. हा, पुढे वाचूया. शिष्य त्याला म्हणाले, रब्बी, यहुदी नुकतेच तुला धोंडमार करायला पाहत होते. हा ना, शिष्य म्हणतात की रे तिकडे कशाला जायचं? कारण तिकडचे लोक तुला काय करतात? धोंडमार करत आहे. तिकडे जायची गरज नाही. पण येशूने निर्णय घेतला चर्च का जरी तिकडे मला धोंडमार करण्यात येणार आहे पण मी त्या ठिकाणचा प्रवास करणारच आहे. येस. हालेलुया. Praise the Lord. Hallelujah. तर त्याला माहितीये का ज्यावेळेस मी प्रवास करेल 100% त्या ठिकाणी जो बंधनात आहे तो प्रकाशामध्ये येणार. Praise the Lord. हालेलुया. रीड करूया आपण त्याचं 7 त्याचं या ठिकाणी 16 वचन. 8 रीड केलं का? 8 तेव्हा तिथून म्हटलेला थोमा आपल्या सोबतीच्या शिष्यास म्हटला, आपणही त्याच्याबरोबर मरायला जाऊया. हा ना, येशू कुठे चाललाय? यहुदिया. सगळे बोला, कुठे चाललाय? यहुदिया. काय मारणार आहे तिकडं? धोंडमार. बाकीच्या शिष्यांचं काम होतं कोणाला सपोर्ट केला पाहिजे? येशूला. पण थोमा म्हणतो का त्याच्याबरोबर आम्हाला काय खायला मिळतील? धोंडमार. Praise the Lord. हालेलुया. सहयोग केला पाहिजे होता. काय केला पाहिजे होता? सहयोग. पण त्या ठिकाणी थोमा सहयोग करायला तयार नव्हता. पण Yes. देव त्याच्याकडे पाहत नाही. प्रभू म्हणतो का माझा निर्णय मी घेतलाय आणि Yes. लाजराला मला पुन्हा जन्म द्यायचा. येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला का ज्या येशू त्या ठिकाणी गेला मग त्यांना धोंडमार झाली का लाजराला जीवन मिळालं? जीवन मिळालं. प्लीज बोला, काय मिळालं? जीवन मिळालं. त्यांनी प्रवास पूर्ण केला. चर्च येस. Praise the Lord. हालेलुया. अशा ठिकाणी प्रवास केला का ज्या ठिकाणी काय मारणार होते? धोंडमार. तसंच प्रभूचं काम करण्यासाठी ज्या लोकात जाऊ तिथं 100% आमचा विरोध केला जाईल. येस. Praise the Lord. Hallelujah. पण विरोधाची पर्वा करू नका कारण देवाने ठरवलंय त्या लोकातच मला माझा गौरव करून घ्यायचा. येस. Praise the Lord. Hallelujah. म्हणून त्या गोष्टीसाठी तुमचा सहयोग पाहिजे. त्या प्रवासात तुम्ही आमची साथ दिली पाहिजे. येस. Praise the Lord. हालेलुया. किती लोकांना कळतच विरोध होणार. काय होणार? विरोध होणार. पण देव तुम्हाला सहयोग करणार. येस. एक ठिकाणी श्रीगोंद्यात आम्हाला प्रार्थना नेले का फॅमिलीने. ती बहीण प्रभूत होती. तिची इच्छा होती की माझ्या घरच्यांसाठी प्रार्थना व्हावी. आईची पण इच्छा होती पण भाऊ तयार नव्हता आणि तो भाऊ वेगळा राहत होता. पण जसं त्याला कळालं का प्रार्थना आली त्याला इतका राग आला
आणि तो काय करायचा, मोठमोठे दगड किंवा फॅन उचलून मारायसाठी, आणि परत 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 आमच्याकडे यायचा आणि तिकडे न घेता साईडला आपटायचा, परत मागे जायचं. देवाची इच्छा आहे चर्च का आपल्यातून त्याचा गौरव झाला पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. आम्ही 5-6 ब्रदर सिस्टर्स तो भाऊ विरोध करतोय आणि तो परत परत जायचा, दगड घ्यायचा काय घ्यायचा असं परत परत यायचं मारायसाठी, आणि दारापर्यंत यायचा ना आमच्याकडे नव्हता मारत, कुठे पटकायचा खाली. मी पटकायचं परत मागे जायचं. देव प्रोटेक्ट करणार चर्च. Praise the Lord. हालेलुया. का देवाची इच्छा आहे का आपण जे काम करतो ते साधारण काम नाही चर्च, आपण येशूला जन्म द्यायचं काम Yes. करतो चर्च. Praise the Lord. Hallelujah. परमेश्वर त्यासाठी जगाची उलाढाल करेल त्याचा गौरव करण्यासाठी. Yes. Praise the Lord. Hallelujah. म्हणून लक्षात घ्या का जो प्रवास आम्ही करणार आहोत किंवा जेही सेवक करणार आहेत त्या प्रत्येकात तुमची साथ असणे गरजेची आहे Yes. चर्च. Praise the Lord. Hallelujah. त्याचं प्रतिफळ परमेश्वर तुम्हाला देणार. Yes. Praise the Lord. हालेलुया. किती लोकांना कळतं चर्च, शिष्य मनात भीती वाटत असेल या शिशू जात असेल आणि जास्त म्हणत असेल की बाबा धोंड काढा, काय काढा, धोंड काढा. अर्धे शिष्य पहिलेच गावाच्या कोपऱ्यात जाऊन थांबत असतील लांब. सक्सेस झालं तर आम्ही येशू बरोबर असतो, बरोबर असतो, येशू बरोबर. आमची लई जुनी ओळख आहे, आणि फेल झाला तर आम्ही नाही ओळखतो, आम्हाला माहित होतं कुठं नाही करणार. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, कळतं पास्टर चालायला लागला आमची पहिलीपासून ओळख, गडबड असेल ना मला पहिलेच माहित होता गडबड करणार आहे, म्हणून आम्ही साईडला जा. Praise the Lord. हालेलुया. शिष्यांचंही असंच असेल चर्च, मिरॅकल व्हायच्या पहिले मनात भीती, प्रभू काय गडबड करतो की काय, आणि सक्सेस झालं तर लगेच ताट मांडणी कोणाबरोबर, येशू बरोबर. Praise the Lord. हालेलुया. चर्च असं नाही पाहिजे चर्च, प्रवास करायचं. येस. काय करायचं, प्रवास त्याचं करायचा. प्रतिफळ देवा आम्हाला देईल चर्च. Yes. Praise the Lord. Hallelujah. म्हणजे निर्णय घेण्यात येईल त्या निर्णयामध्ये सपोर्ट करा, जो प्रवास आम्ही करणार आहोत त्या प्रवासामध्ये सहयोग करा चर्च. Yes. अडचणी येतील, जे लोक फिरतात जेवण नाही भेटत, कधी कधी पाणी नसतं, अनेक गोष्टींचे प्रॉब्लेम असतात, पण देव आमची काळजी घेणार असतो चर्च. येस. Praise the Lord. Hallelujah. देव अद्भुत गोष्टी पुरवणार असतो, पण देव पाहतो का माझ्या गौरवासाठी हा प्रवास करतो का, Yes. आणि जर तू प्रवास करशील तर 100% देवा सांगतो तुझ्या बरोबर असतो. येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज किती लोकांना कळतं चर्च. हा सेकंड पॉईंट होता. थर्ड पॉईंट भरोसा करा. येस. काय करा, भरोसा करा. मंडळीमध्ये येशूला वाढवायचं. कोणाला वाढवायचं, येशूला वाढवायचं. मंडळीत अनेक प्रकारचे लोक असतील, पण प्रत्येकात आम्हाला कोणाला वाढवायचं, येशूला. आणि म्हणून त्याहीसाठी ज्या गोष्टी आम्ही करू त्या आत्म्यातून असणार चर्च. येस. Praise the Lord. हालेलुया. बायबल सांगतं का येशूने मत्ताईला आणलं, कोणाला आणलं, मत्ताईला आणलं. अर्ध्या शिष्याचं डोकं खराब का, अरे हा जकातदार येशू तो याला का आणला आपल्या ग्रुपमध्ये, अरे बाबू जक्काच्या घरी कुठं चालला, हा पापी व्यक्ती, पण येशू निर्णय घेत होता, त्याची इच्छा होती का बाबा बाकी लोकांनी मला काय दिलं पाहिजे, साथ दिला पाहिजे, माझ्यावर भरोसा केला पाहिजे का मी जे करतोय ते देवाच्या गौरवासाठी. येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय बाकी शिष्य जे होते ते मत्ताईला पसंत करत नव्हते का तो एक जकातदार होता, आणि यहुदी लोक जकातदार, जे यहुदी जकातदार होते त्यांची घृणा करायची चर्च. येस. Praise the Lord. हालेलुया. हे त्यांना आवडत नव्हतं, पण देवाची इच्छा होती का भरोसा करा, जे मी करतोय ते देवाच्या गौरवाचं आणि देवाच्या राज्याचं. येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज किती लोकांना कळतंय चर्च, कोणाला जन्म द्यायचा आहे, येशूला. सगळे बोला कोणाला जन्म द्यायचा आहे, येशूला. एक मोठं काम आहे चर्च, आणि त्यासाठी सेवकाला मंडळीचा सहयोग पाहिजे असतो. येस. Praise the Lord. हालेलुया. जेणेकरून येशूला आपण जन्मही देणार आणि त्यांच्या जन्म दिलाय त्यांना वाढवणार चर्च. येस. Praise the Lord. हालेलुया. किती लोकांना कळतंय, प्लीज बोला, समजतं. चौथा पॉइंट मी घेईल, शिक्षण द्यावं लागतं. येशूला काय करायचंय, शिक्षण वाढवायचंय. काय करायचंय, आणि वाढवायचं. वाढवण्यासाठी काय दिलं जाईल, शिक्षण. शिक्षण कणखर द्यावं लागेल चर्च. येस. जर येशूला वाढवायचं शिक्षण कसं पाहिजे, कणखर पाहिजे. मग आम्ही तुमच्या पुढे पुढे करणारे नसणार. Praise the Lord. हालेलुया. मन धरणारे नसणार. Praise the Lord. हालेलुया. तेव्हा जवळ बोलत नाही तुम्ही. शिक्षण कसं द्यावं लागेल, कणखर. जर तुमच्याशी खूपच लढा लावून बसतो तुम्ही तुम्हाला बोलू शकणार नाही चर्च. येस. Praise the Lord. हालेलुया. जिथे तुम्ही जास्त कनेक्ट होता ना, मग तुम्ही समोरच्याला बोलू शकत नाही चर्च. तुम्हाला जड जातं का कसं मी याला बोलावं, पण ते घातक आहे का, त्याद्वारे मी येशूला वाढू शकत नाही. Yes. आणि म्हणून सेवकाला कणखर राहावं लागतं चर्च. येस. Praise the Lord. हालेलुया. कसं राहावं लागतं, कणखर. पण त्या कणखर शिक्षणामध्ये तुम्ही सहयोग करा, कारण ह्याद्वारे येशू तुमच्यात वाढणार चर्च. येस. Praise the Lord. हालेलुया. तुमचे पर्सनल रिलेटिव्ह असतील, काही जवळीक प्रोग्राम असेल, प्रश्न पडतो का त्याला कसं सांगायला काय वाटेल, जवळीक झाली काय झाली, आणि खूप क्लोज असल्यामुळे तुम्हाला हार्ड आता सांगण्यासाठी चर्च. Praise the Lord. Hallelujah. तुम्हाला कणखर होता येत नाही. पण जर सेवक कणखर झाला नाही तर येशू जन्माला कसा येणार आणि कसा वाढणार चर्च. येस. Praise the Lord. Hallelujah. म्हणून जे काही शिक्षण कणखरप्रमाणे देण्यात येईल कदाचित ते तुम्हाला आवडणार नाही, पण ते तुमच्या आत्म्याच्या उन्नतीसाठी असणार चर्च. येस. Praise the Lord. हालेलुया. येशूने पण ज्या प्रभू मोठ्याचं शिक्षण दिलं
आणि तो म्हणला हे माझं मांस आहे, माझं रक्त आहे. अर्धे शिष्य सोडून गेले, अर्धे शिष्य सोडून गेले. तुम्ही बायबल मध्ये वाचा का अर्धे शिष्य म्हणले का बा हे शिक्षण आम्हाला पटत नाही, मी जातो. पण येशूला माहित होतं का रे हेच जे मी तुम्हाला सांगतोय यामध्येच तुम्हासाठी जीवन. Praise the Lord. Hallelujah. तुमच्या मनाचा विचार करेल तर तुम्हाला जीवन मिळणार नाही. Praise the Lord. Hallelujah. म्हणून सेवक जे काही शिक्षण देईल ते कणखर असेल, टोचणार असेल, पण त्यामध्ये एक सुंदर आकार तुम्हाला येईल आणि येशू तुमच्यामध्ये वाढला जाईल. Praise the Lord. Hallelujah. किती लोकांना कळतंय चर्च? प्लीज बोला कळतंय? कारण आमचं काम आहे का येशूला वाढवायचं चर्च. Praise the Lord. Hallelujah. जस तुम्ही वाढणार मोठा स्वर्गात आनंद होईल चर्च. Yes. कारण शिष्य तयार होतील, शिष्य तयार झाले तर देवाचं कार्य वाढणार चर्च. Yes. Praise the Lord. Hallelujah. म्हणून आपण प्रत्येकाचं काम आहे का ज्या भूमिकेत मरिया होती त्याच भूमिकेत आज पास्टर आहे, आणि ज्या भूमिकेत योसेफ आहे त्याच भूमिकेत आज मंडळी आहे चर्च. Praise the Lord. Hallelujah. आणि तुम्हाला साथ द्यायचा आहे आणि देवाचा गौरव करायचा. Praise the Lord. Hallelujah. किती लोकांना कळतंय चर्च? ओके, का साथ द्यायची हे देखील तुम्हाला सांगतो. तुम्ही मंडळी आहात, कोण आहात? मंडळी आहे. जसं बायबल सांगतं की अभिषेक आहे ना वरपासून खाली वाहतो. पुढे वाहतो वरपासून खाली. वरपासून खाली. येशू ख्रिस्त आमचं मस्तक आहे. Yes. आणि आम्ही त्याचं कोण आहोत? अंग आहोत. कोण आहोत? अंग. मग सगळे बोला येशू ख्रिस्त काय आमचं मस्तक आहे आणि आपण त्याचं कोण आहोत? अंग आहोत. येशू अभिषेक ते का नाहीये? येस आहे. मग जर अभिषेक वर आहेत, अभिषेक कुठे वाहणार? खाली वाहणार. ते जर वर टाकलं तर कुठे वाहतं? खाली वाहत. मग जर अभिषेक येशू आहे तर आपण मंडळी आहोत आणि अभिषेक त्याच्यावर आमच्यावर येतो चर्च. येस. हालेलुया. Praise the Lord. Hallelujah. आणि जो अभिषेक त्याच्या सेवकावर येईल तोच त्याच्या मंडळीवर येणार चर्च. येस. Praise the Lord. हालेलुया. इम्पार्टेशन काय म्हणतात त्याला? इम्पार्टेशन म्हणजे जे आमच्यावर आहे, आमची इच्छा का तेच तुमच्यावर यावं चर्च. येस. पण ते कधी होईल ज्या तुम्ही फेथफुल असणार देवाच्या कार्यासाठी आणि येशूला जन्म देण्यासाठी. येस. Praise the Lord. हालेलुया. किती लोकांना कळतं? हा लास्ट पॉइंट माझी इच्छा का कळावा हा खूप महत्वाचा आहे. अभिषेकचे 3 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहे. बायबल जर तुम्ही वाचलं तर काही लोकांना जन्मातच मिळतो. कसा मिळतो? जन्मतच. योहान बाप्तिस्मा करणारा कधीपासून निवडलं? जन्मत. गर्भातच होता निवडला गेला. शमशोन कधी निवडला गेला? गर्भातच. ज्यास आईच्या पुढे होता गर्भात होता. तिथूनच ते अभिषिक्त होऊन पैदा झाले. Praise the Lord. हालेलुया. सेकंड पॉइंट अर्ध्या जीवनातून बोलवण्यात येतं. कोणत्या जीवनातून? अर्धा जीवन. अब्राम आपलं जीवन जगत होता पण अचानक कोणाचा अनुग्रह झाला? येशू देवाचा. देवाचा. आणि त्याची जीवनात कोणाची सेवा सुरू झाली? देवाची. हा सेकंड प्रकारचा अभिषेक. पण तिसरा जो अभिषेक असतो तो बायबल सांगतं का एकावरून कोणावर येतो? दुसऱ्यावर. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला कळतं मी जे बोललोय? एक अभिषेक कसा येतो? जन्मता. कसा येतो? जन्मत. गर्भात असताना देवाचा अभिषेक आहे. एक अर्ध्या जीवनातून कॉलिंग येते. Yes. तिसरा जो असतो एकावरून दुसऱ्यावर येतो चर्च. येस. Praise the Lord. हालेलुया. तुम्ही मंडळी आहात आणि जो अनुग्रह आमच्यावर आहे तोच अनुग्रह तुमच्यावर आला पाहिजे चर्च. येस. हालेलुया. Praise the Lord. Hallelujah. ते इम्पार्टेशन कधी होईल? ज्यावेळेस तुम्ही फेथफुल असणार आम्हा बरोबर येशूला जन्म देण्यासाठी चर्च. येस. Praise the Lord. हालेलुया. कमॉन किती लोकांना कळतंय? आम्हाला खरा येशू समजून घ्यायचा आहे चर्च. येस. Praise the Lord. Hallelujah. आणि कोणा जन्माला आणायचं? येशूला. सगळे बोला कोणाला? येशूला. कोणच्या साथ द्या आणि प्रभूचा गौरव करा. येस. आम्ही एक निर्णय घेतला आतापर्यंत देवाची सेवा केली पण आता अजून कोणाचं कार्य वाढवायचं देवाचं. का? कडे मागच्या वर्षी आपण म्हणलो प्रभू दाविदाप्रमाणे धूळ माती तुझी काय स्तुती करेल पित्या, पण जगलो तर कोणाचं काम करेल? तुझं काम करेल. कारण या वर्षी पण खूप मोठी महामारी होती. अनेक लोकांनी आपले प्रियजन काय केले? गमावले. पण देवाने आम्हाला काय दिलं चर्च? चांगलं जीवन दिलं. काय दिलं? जीवन दिलं आहे. आहात का जिवंत? येस आहे. प्लीज बोला आहात जिवंत. Yes. मग हे जीवन कशासाठी चर्च? देवासाठी. म्हणजे कोरोनाच्या टायमाला फक्त काय चालू होती? प्रार्थना. देवा तुझं काम करणार, आता सेवा करणार. आणि आता टाइम आला तर म्हणतो प्रभू या वर्षी नाही कोणत्या वर्षी करतो? पुढच्या वर्षी. Praise the Lord. हालेलुया. तो मायक्रोन आला तर परत म्हणून कोणाचं काम करतो? गेला तर परत म्हणून कोणत्या वर्षी? पुढच्या वर्षी. आपण कोणाशी खेळ खेळायला लागलो चर्च? देवाशी. त्या देवाने एवढं प्रेम केलं चर्च. कोणाच्या घरात खंड पडू दिली नाही चर्च. काम नव्हतं तरी कुणी पुरवठा केला. देवाने. मग चर्च जो परमेश्वर इजाचा अनुभव देतो का ज्या अरण्यात त्यांच्याकडे काही नव्हतं त्या देवाने दिलं त्याच अनुभवातून या महामारीतून आपण गेलो चर्च. येस. Praise the Lord. Hallelujah. त्याने आम्हाला अन्न दिलं चर्च. त्याने आम्हाला आयुष्य दिलं. आता देवाची इच्छा आहे का त्या येशूला आपण जन्म दिलाच पाहिजे. येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला कळतंय? प्लीज जगामध्ये हरू नका चर्च. प्लीज कामात दंग होऊ नका. आपण उपरी आणि प्रवासी आहेत. येस. Praise the Lord. Hallelujah. इथं आपण राहतोय पण इथं आम्हाला कायमचं राहायचं नाहीये. आपलं धैर्य हे देवाचं राज्य आहे चर्च. येस. Praise the Lord. Hallelujah. मग प्रत्येकाने स्वतःला हे सांगा का मला येशूला जन्माला आणायचं. येस. Praise the Lord. Hallelujah. आणि जिथं जन्माला आलाय तिथं त्याला मला वाढवायचं. येस.
Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? मंडळीची चर्चची भूमिका आहे ती येशूला जन्म देण्याची चर्च. Yes. त्या समोर येशू जन्माला आला आणि मोठा आनंद झाला चर्च. Yes. आज आपण काय करतोय? आनंद. कोण जन्माला आला? येशू. मग असाच येशू जर प्रत्येक घरात जन्माला येईल तर याच्यापेक्षा डबल आनंद होणार चर्च. येस. हालेलुया. Praise the Lord. Hallelujah. कमान नाहीये का अशी इच्छा असं व्हावं? येस. कमान बोला, आहे का नाहीये? येस. आज आपण एवढेच आहोत पण इतका आनंद जल्लोष करतोय का सर्व लोक बघतात का त्यांना काय मिळालंय चर्च. पण हात येशूच्या प्रत्येक घरात येईल काय मोठा आनंद होणार चर्च. येस. हालेलुया. Praise the Lord. Hallelujah. बघा, निर्णय घ्या का आम्हाला येशूला जन्माला आणायचंय चर्च. येस. Praise the Lord. हालेलुया. तू काय तुझं पास्टर आहे, तू देव कर. अनेक लोकांना काय वाटतं, हाय जातो आणि आमच्या लोकांना घेऊन जा. प्लीज, अनेक लोकांना माझा काय येतो, हा धर्म वेगळा झाला आणि आमच्या लोकांना वेगळं करतं. अरे नाही बाबा, मी तुम्हाला जीवनाच्या मार्गाकडे घेऊन जात. येस. Praise the Lord. हालेलुया. मी तुम्ही ब्लेम करा, मला पसंत करू नका, पण ज्या देवाच्या राज्यात आपण उभं राहू त्यावेळेस तुम्हाला कळेल का प्रभूने मला कोणत्या भूमिकेत ठेवलं होतं. येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज मला कळतंय. अनेकदा असं असतं का लेकरं असतात, मे बी फॅमिलीला वाटत असेल, हाय उपाशी राहतो त्यांना नाही कसं ठेवत, कारण ज्या देव समोर असतो भुगतान काही लागतच नाही चर्च. येस. मी त्या लेवलचं प्रेम आहे. काय आहे? प्रेम आहे. पण मी हे मुद्दा म्हणून करत नाही. माझी इच्छा का जो येशू मला कळाला तोच येशू तुम्हाला कळावा. येस. Praise the Lord. हालेलुया. मग असं काय नाहीये बाबा, कधी कधी काय वाटतं तुझं काय सेवक आहे, पण आमचं काय, मी पण जगात कामाला होतो, मलाही प्रभू तिथून काय केलं, वेगळं केलं चर्च. आणि माझी इच्छा आहे का तुम्हाला पण देव कळावा आणि तुम्ही पण या जगापासून कसे व्हावे वेगळे आणि व्हावे. कोणाचं कार्य करावं. देवाचं कार्य. Praise the Lord. Hallelujah. तर ह्यामध्ये खरा आनंद आहे आणि तुम्ही येशूला जन्माला आणणार आहे चर्च. येस. Praise the Lord. हालेलुया. मरियेने मोठं काम केलं चर्च. कोणा जन्म दिला? येशूला. आणि ज्यावेळेस मेंढपाळ लोकांनी त्यांनी पाहिलं त्या लोकांनी काय केलं चर्च? आनंद केला. Praise the Lord. हालेलुया. ज्यावेळेस येशू जन्माला येईल चर्च मोठा आनंद होणार चर्च. Yes. त्याचं प्रतिफळ परमेश्वर आम्हाला देईल. येस. Praise the Lord. हालेलुया. किती लोकांना कळतं चर्च? चर्च बिझनेस नाहीये. येस. प्लीज बोला, चर्च काय नाहीये? बिझनेस नाही. जर बिझनेस करेल तर देव तळा का देईल चर्च. येस. Praise the Lord. हालेलुया. चर्च ही भूमिका येते का त्यांनी येशूला काय द्यावा जन्म द्यावा. आणि ते काम आम्हाला करायचं. येस. Praise the Lord. हालेलुया. ही प्रार्थना संपली का ती प्रार्थना, तिथं मीटिंग इथं मीटिंग, कामच आहे कोणाला जन्म द्यायचं. येशूला. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, कळत तुमचं कधी संपतच नाही. हे संपलं का दुसरं काय तिसरं काय, आपलं कामच आहे चर्च का येशूला जन्माला आणा. येस. हालेलुया. Praise the Lord. Hallelujah. आणि त्या भूमिकेत आपण सदैव राहावं हीच प्रभूकडे प्रार्थना आहे. येस. Praise the Lord. हालेलुया. मरियाचं काम करणार, पाशाचं काम करणार, पण योसेफाने ठरवायचं साथ द्यायची किंवा द्यायची नाही. येस. Praise the Lord. हालेलुया. देव प्रगट करतो तर देवाची इच्छा का तुम्ही काय द्यावी, साथ द्यावी. साथ द्यावी आणि प्रभूचा गौरव करा. येस. किती लोक साथ देतील? किती लोक साथ देतील? उद्याच कळणार. येस. उद्या संडे, उद्या काय, संडे आहे. आज तुम्ही आले सर्व, उद्या कळेल किती लोक साथ देणार आहेत. येस. Praise the Lord. हालेलुया. कारण माझा अनुभव आहे, 25च्या पहिलेचा संडे किंवा नंतरचा संडे खालीच असतो. चर्च आम्हाला तसं करायचं नाही चर्च. येस. Praise the Lord. हालेलुया. जर आम्ही म्हणतो आम्ही सण साजरा करत नाही तर प्रत्येक दिवस आम्हासाठी आनंदाचा आहे, कारण प्रत्येक दिवस येशूमध्ये आम्ही आनंद करतो. येस. Praise the Lord. हालेलुया. Come on, praise the Lord. हालेलुया. आम्हासाठी 25च खास आहे का? नाही. प्रत्येक दिवस आम्हासाठी खास आहे का? प्रत्येक Yes. दिवस देवाची कृपा प्रेमदाय आमच्यावर नवीन होते चर्च. येस. Praise the Lord. Hallelujah. प्रत्येक दिवस खास आहे. पण किती लोक येणार आहेत उद्या? येशू म्हणून 25 ला येणार नाही, मी उद्या येत. येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज चर्च देवाचा गौरव करा. किती लोक साथ देतील? कोणाचं काम करायचं? देवाचं काम. सगळे बोला, कोणाचं काम करायचंय? देवाचं त्यामुळे काम. जे काही करतोय त्यामध्ये सपोर्ट करा, तेने करून आपण देवाचं कार्य करणार. येस. Praise the Lord. हालेलुया. देवाचं कार्य थांबणार नाही. आपली जागा बदलली, काय बदलली? जागा पण बदल. अनुग्रह कोण बदलणार? येस. Praise the Lord. हालेलुया. जो अनुग्रह आमच्यावर आहे तो कुणी काढून घेऊ शकणार नाही. उलट ज्यावेळेस त्रास येतील, बंधन येतील, आमचा अभिषेक डबल वेने वाढणार चर्च. येस. Praise the Lord. हालेलुया. आणि मी तर हेच पाहतो की दर 25 ला जे कार्यक्रम होतात त्यापेक्षा प्रभूने यंदा अजून बेस्ट केलं चर्च. येस. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. तर देवाचा अनुग्रह कुणी काढून घेऊ शकत नाही. देवाचा अनुग्रह आपल्यावर आहे म्हणून तुम्ही साथ द्या आणि आपण देवाचं कार्य करू. येस. Praise the Lord. हालेलुया. निश्चय करा का मला प्रभूला वाढवायचं. येस. निश्चय करा का मला येशूला जन्म द्यायचा. येस. Praise the Lord. हालेलुया. Come on, इकडे सर्व पाहताय का इकडं? येस. संयोग करा वचनाला. Praise the Lord. हालेलुया. कोणाला जन्म द्यायचा आम्हाला? येशूला.
थंड व्हायचं नाही. आम्हाला प्रभूचं कार्य करायचं. Yes. Praise the Lord. Hallelujah. उभं राहूया, प्रे करूया आपण, नंतर